स्तनदा मातांसाठी सुसज्ज असा ममता कक्ष कणकवली रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आलाय। या उपक्रमाचं लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं। त्यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या या सुविधेच्या माध्यमातून मातांसाठी रेल्वे स्थानकात एक सुरक्षित आणि खाजगी जागा उपलब्ध होणार आहे। या कार्यक्रमाला रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। सगळ्यांनी एकत्र येऊन आणि रेल्वेचे जे प्रमुख प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून अतिशय कमी वेळेत या कीर्तनी कक्ष सुरू केलेला आहे आपल्या कणकवली रेल्वे स्टेशनमध्ये। अशाच पद्धतीने हे कक्ष अन्य रेल्वे स्टेशनमध्ये सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याची परवानगीही त्यांनी आम्हाला दिलेली आहे। रेल्वेच्या माध्यमातून जो आम्हाला सहकार्य मिळालं यासाठी मनापासून आपल्या दोघांनाही मी तुमचे आभार मानतो। कारण का लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही सातत्याने रेल्वे डिपार्टमेंटच्या संपर्कात असतो, पण एवढा लवकर प्रतिसाद आम्हालाही भेटत नाही। म्हणून आता आम्हाला लिंक कळलेली आहे की विजय गावकर त्याच्यातली लिंक आहे आणि दूरदर्शनमध्ये असल्यामुळे थोडा त्यांचा दबावही असतो आणि म्हणून यापुढे अशाच पद्धतीचं सहकार्य आम्हाला आपल्याला अपेक्षित आहे। कारण आपण परिसर थोडा पाहिला असेल की आमच्यासाठी प्रमुख प्रवासाचं साधन हे रेल्वेच आहे। आम्ही आता रस्ते किंवा जल वाहतूक आम्ही प्रयत्न करतोय, पण प्रमुख तसा विश्वास असलेला आमचा कोकण रेल्वे आहे आणि म्हणून इथे तुम्ही आम्हाला परवानग्या जेवढ्या लवकर द्याल, काम करून घेण्याची तयारी आमची आहे, इच्छाशक्ती आमची आहे। फक्त अशाच पद्धतीचं सहकार्य आम्हालाही करा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। परत एकदा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, ती म्हणजे गावकरजी असतील, अशोक काका, सगळ्यांना माझ्या वतीने, आमचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वतीने, आमचे अण्णा कोदे, गोट्या सावंत, सगळ्यांच्या मिलिंद सगळ्यांच्याच वतीने मी मनापासून आपले आभार मानतो, शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।